हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, नवरात्र विशेष नवदुर्गा हा विशेष कार्यक्रम आपण आपल्या आचार्य 90 FM वरती घेऊन आलेलो आहोत. आणि नवरात्र विशेष नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा, मुलींचा छान आपल्या या आचार्य 90 FM च्या माध्यमातून नवदुर्गा या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना आपण सन्मान रूपी इथे बोलवत आहोत आणि त्यांच्यासोबत त्यांचा जो काही प्रवास आहे तो आपण जाणून घेत आहोत. खरं तर आज आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की स्त्रिया कोणत्या क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीयेत आणि त्यातलंच असं एक प्रावीण्य असलेलं असं क्षेत्र म्हणजे प्रावीण्य मिळवलेलं क्षेत्र म्हणजे मॉडेलिंग. खरं तर मॉडेलिंग म्हटलं की बऱ्याच जणांच्या कुटुंबियांच्या नजरा वर होतात, माना फिरल्या मागे वळल्या जातात की मॉडेलिंगमध्ये आपल्या मुलीला कसं पाठवायचं, मॉडेलिंग हे क्षेत्र तितकं सुरक्षित आहे का. तर अशा सगळ्या जे प्रश्न आहे ते प्रश्न खोडून काढून ज्या मुलीने मॉडेलिंग क्षेत्रामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं अशी उमेरा शेख आपल्या आजच्या नवरात्र नवदुर्गामधली दुसरी व्यक्ती आहे. तर आजचा रंग लाल आणि अतिशय गोड दिसतीये लाल रंगाच्या साडीमध्ये उमेरा. शी इज अ मॉडेल. तिला मी बऱ्याच वेळाला वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये बघितलेलं आहे, परंतु त्याच तितक्या सुंदर पद्धतीने आपली मराठमोळी साडी सुद्धा तिने वेअर केलेली आहे. खूप गोड दिसतेस. उमेराबद्दल सांगायचं झालं तर उमेरा एक मॉडेल आहे, फॅशन कोरिओग्राफर आहे, ग्रूमर आहे, मेकअप आर्टिस्ट आहे आणि युट्यूबर आहे. उमेराने अनेक फॅशन शो जे आहेत त्याचे जे किताब आहेत ते आपल्या नावावर केलेले आहेत. बॉलिवूड थीम फॅशन शो विनर झालेली आहे 2021ची. मिस खारघर 2023ची ती विनर राहिलेली आहे. मिस नवी मुंबई बेस्ट ॲटिट्यूड 2022 हा किताब तिने आपल्या नावावर केला. मिस द्रोणागिरी बेस्ट पर्सनॅलिटी 2022 हा किताब तिने आपल्या नावावर केला. बेस्ट क्वेश्चन अँड आन्सर मिस कामोठे फर्स्ट रनर अप, मिस सुकापूर फर्स्ट रनर अप. ऑल्सो वर्क इन अल्बम सॉन्ग RDK शॉर्ट फिल्म ॲज अ लीड रोल. हॅव डन मेनी अदर ब्रँड शूट्स. तिने बरेच ब्रँड शूट सुद्धा केलेले आहेत. तर अशी उमेरा शेख आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. उमेरा, तुझं खूप खूप स्वागत. खरं तर हा प्रवास खूप मोठा आहे तुझा. हा एका शब्दामध्ये किंवा आजच्या एका मुलाखतीमध्ये संपेल असा नाहीये. तर तरीही मला तुझ्याबद्दल तुझ्याविषयी जाणून घ्यायचंय. नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा. सुरुवातीला खूप खूप शुभेच्छा. बरं, मला सांग, तू मराठी तर इतकं अस्खलित बोलते, छान बोलतेस, ते कसं काय, म्हणजे सुरुवात मी तिथून करेन. ओके, तर ऍक्च्युली मी लहानपणापासून जिथे राहिली तिथे आम्ही सर्व कास्टचे लोक एकत्र राहतो आधीपासून. आणि मी महाराष्ट्राची आहे, कोल्हापूरची आहे. तर तिथे आम्ही मोस्टली असं आहे की मी मराठीच बोलतो, म्हणून माझी मराठी खूप छान आहे. इव्हन माझ्या मम्मीची तर खूपच जास्त छान आहे. माझी थोडीफार इकडे तिकडे होते लँग्वेज, पण आम्ही लहानपणापासून ते याच्यामध्ये राहिलो ना, ह्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये राईट, ते मिक्स राहिलोय. तर कसं असं वाटतं की ही भाषा पण आपलीच आहे, म्हणून ही भाषेचा मला प्रयोग करायला आवडतो फार. आणि बोलता बोलता ही छान झाली खूप. क्या बात आहे. नाही, नक्कीच. बरं, मला सांग, ॲज अ मॉडेल म्हणून तू जेव्हा या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं, सुरुवातीला तर तुला असं का वाटलं की आपण या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवावं किंवा या क्षेत्रामध्ये आपण काम करावं? ओके, तर सर्वात आधी तर मला मॉडेलिंगचा काही माहीत नव्हता. मी थोडेफार असे व्हिडिओ वगैरे बघायचे, तर मला फार आवडायचं की ते रनवेमध्ये ते लोक वॉक वगैरे करतात हिल्स घालून, तर मला छान ते आवडायचं. तर मी विचार केला की मला ट्राय करायचं आहे. तर मी कॉलेजमध्ये फर्स्ट शो केलेला आणि तेव्हा मी विनर झालेली पहिल्या शोमध्ये. तर मला असं वाटलं हा काहीतरी आपल्यामध्ये टॅलेंट आहे. तर तेव्हा मी सुरुवात केली फॅशन शोची आणि मी पहिला शो केला. तेव्हा मला काहीच गोष्टी माहीत नव्हत्या, तरी मी विचार केला की ज्या गोष्टी आपल्याला आवडतात ते आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे अशा गोष्टी करण्यापेक्षा की ज्याच्यामध्ये मी चांगली नाही, त्यापेक्षा जे आवडतात त्या गोष्टी करायला हवं. तर मी मॉडेलिंगची माझी तशी सुरुवात केली आणि मी हळूहळू खूप काही गोष्टी शिकत आज मी शिकत आहे. नाही, ते तर आहेच की माणसाने सतत शिकत राहिलं पाहिजे. पण मलाही सांग, तुझा सगळ्यात पहिल्यांदा तू जो शो केला तो कोणता होता आणि त्याच्या काही आठवणी आहेत का? ओके, त्याच्या तर खूप आठवणी आहेत. मी जे फर्स्ट शो केलेला तिथं कॉलेजचा होता नॉर्मल. त्याच्यानंतर जेव्हा मी मॉडेलिंगचा फर्स्ट शो केला तेव्हा लिटरली मला काहीच माहिती नव्हतं की कसं परफॉर्म करतात. आणि तिकडं ज्या मुली होतात त्या सर्व म्हणजे खूप सारे शोज करून आले, तर मी खूप जास्त डिमोटिवेट होती की मी ह्या मुलींसोबत मी करू शकते का. आणि एक मुमेंट असं झालं की मला असं वाटलं नाही, मी नाही करू शकत. जर मी तिथे हा विचार करून मला खूप रडायला आला. मी इव्हन घरी जाऊन खूप रडली की मी कशी करणार, ह्या मुली एवढं छान परफॉर्म करतात, मला वॉकही करता येत नाही, काही येत नाही. मग मी स्वतःला विचार केला नाही, आज जर थांबलो तर पुढं आपण जाऊ शकणार नाही. तर मग मी फर्स्ट शो केला कामोठेचा. माझे जे सर होते त्यांनी मला खूप छान असं शिकवलं आणि ते शोमध्ये मला काही भेटलं नाही, पण त्या शोमुळं मी खरं म्हणायला गेलं तर आज इकडं आहे, कारण तिकडं मी खूप साऱ्या गोष्टी शिकलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर मग मी सेकंड शो केलेला सुकापूरचा. तो माझा सेकंड शो होता. एवढी मला काही अपेक्षा नव्हती, पण तिथे मी फर्स्ट रनर अप झाली आणि तेव्हापासून माझी ऍक्च्युअल सुरुवात झाली आणि मला असं वाटलं ठीक आहे आपण खूप काही करू शकतो.
नक्कीच क्या बात आहे. म्हणजे हार न मानता पुढे चालत राहायचं. जायचं. हो. उमेरा, खरं तर आपण बऱ्याच गप्पा तर मारणार आहोत, पण जसं की तू असे तू हे सगळे इतके सगळे कार्यक्रम करतेस किंवा इतके सगळे ब्युटी पेजंट करतेस, मी खूप कमी आई वडिलांना सपोर्ट करताना पाहिलेलं आहे या क्षेत्रामध्ये मुलींना. तू या क्षेत्रामध्ये ज्या वेळेला पाऊल ठेवलंस किंवा तू घरच्यांना तुझी इच्छा बोलावून दाखवलीस, त्यानंतर तुझ्या घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होता, घरच्यांनी कसा सपोर्ट केला किंवा काय? याच्यापाठी तर खूप मोठी गोष्ट आहे. मी शॉर्टमध्ये सांगेल, जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या घरच्यांना सांगितलं की मला मॉडेलिंग करायचं आहे, तर ते लिटरली अगेन्स्ट होते. कारण माझ्या घरात तसं कोणी काही केलेलं नाही आहे. मुली शिकतात आणि शिकून काहीतरी बनतात, पण पुढं जायचा कोणी एवढा काही प्रयत्न केला नाही आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये. आणि आपले जे पॅरेंट्स आहेत ते खूप साधे आहेत बिचारे. त्यांना ह्या सर्व गोष्टीबद्दल माहित नाही. त्यांना असं वाटतं मॉडेलिंग म्हणजे काहीतरी फार वेगळं आहे. तर ते टोटली अगेन्स्ट होते माझे. म्हणजे त्यांना ह्या त्याच्यामध्ये त्यांची काही चुकी नाहीये, कारण ज्या गोष्टी एक विचारसरणी तशी झालेली. एक्झॅक्टली. कारण ज्या गोष्टी त्यांनी बघितली नाहीये, त्यांना हे फक्त माहिती मॉडेलिंग म्हणजे काहीतरी वाईट आहे. हे विचार ते लोकांनी त्यांच्या माइंडमध्ये टाकले, म्हणून ते खूप भीती करायचे. तर स्टार्टिंगमध्ये ते मला सपोर्ट नाही करायचे, पण मी स्टील खूप प्रयत्न केला त्यांना सांगायचं की मॉडेलिंग म्हणजे काय असतं. तर स्टार्टिंगमध्ये ते थोडेसे अगेन्स्ट होते माझे, कारण त्यांना असं वाटायचं की आमची मुलगी बाहेर जाते ती सेफ आहे का नाही. आणि प्रत्येक पॅरेंट्सचा हाच विचार असतो. बरोबर. तर ते थोडेसे असायचे असे की बाबा ही सेफ असणार नाही. हा, तर ते खूप घाबरायचे. कोणत्याही शोला मी गेले ना तर ते खूप भीती करायचे. पण जेव्हा मी जिंकून घरी आली, त्यांना समजलं की ओके मॉडेलिंग म्हणजे काय असतो. आणि मी स्टील आजपर्यंत पण प्रयत्न करते त्यांना सांगायचं की मॉडेलिंग काय असते, शूट काय असतो. कारण ह्या दुनिया त्या लोकांनी बघितलेली नाहीये, म्हणून ते घाबरतात. तर आपली पण एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपण आपल्या पॅरेंट्सच्या अगेन्स्ट जाऊन काहीतरी करण्यापेक्षा त्यांना आपण म्हणू, समजावून सांग की हे काय आहे. हो, बरोबर. तर मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये मला थोडंसं वेळ लागलं, खूप टाइम लागला मला. का? कारण पॅरेंट्सला सोबत घेऊन सपोर्ट घेऊन पुढे जाण्यामध्ये मला थोडंसं वेळ लागला त्यांना समजून. पण ते लोक ॲग्री झाले. स्टील काही गोष्टी जे मला अलाउ करत नाही ते लोक, पण ठीक आहे मी त्याच्यामध्ये पण खुश आहे. कारण जेवढी पण त्या लोकांनी मला हे दिलंय ना, सपोर्ट दिले, माझ्यासाठी तेच खूप महत्वाचं आहे. मला असं वाटतं मी कुठं पुढे सक्सेसफुल झाली आणि माझ्या पॅरेंट्सचा आशीर्वाद नसला त्याच्यामध्ये तर मी सक्सेसफुल होऊन सुद्धा मी अनसक्सेसफुल असणार. त्याच्यामुळे मी विचार करते ठीक आहे आज मी हळूहळू पुढे जाईल, पण त्यांच्या आशीर्वादने जाईल ना तर मला ते छोटस सक्सेस समाधानी मिळणार आहे, खूप मोठं वाटतं. तर हळूहळू ते मला आता सपोर्ट करायला लागले. म्हणजे स्टील असतं थोडंफार, पण स्टील ते सपोर्ट करायला लागले. तर स्टार्टिंगमध्ये तर खूप जास्त प्रॉब्लेम आले, कारण ते ॲग्री नव्हते ह्या गोष्टींना की मॉडेलिंगमध्ये कसं असतं, काही गोष्टी असतात. तर खूप समजवलं त्यांना, मी सोबत त्यांना घेऊन जायची की बघा असं काही असतं, आणि ते ॲग्री झाले. क्या बात आहे. तर श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये, आपल्या विशेष सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे उमेरा. आणि उमेरा सोबत आपण छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. नवरात्र विशेष नवदुर्गा हा कार्यक्रम इथे सुरू आहे आणि या सगळ्या संदर्भात आपण अजून छान छान गप्पा गोष्टी करणार आहोत. उमेरा सोबत अजून दिलखुलास गप्पा मारणार आहोत. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरशी कोमल पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपल्या आजच्या विशेष सत्रामध्ये अर्थात नवरात्र विशेष नवदुर्गा या विशेष उपक्रमामध्ये आज आपल्यासोबत अर्थात दुसऱ्या दिवशी आजचा जो लाल रंग आहे आणि या लाल रंगाचं एक उत्कृष्ट असं प्रतीक घेऊन आपल्यासोबत जोडली गेलेली आहे उमेरा शेख. उमेरा ही खूप उत्कृष्ट अशी मॉडेल आहे, त्याचबरोबर ग्रूमर आहे, फॅशन ग्रूमर म्हणून काम करते आणि त्याचबरोबर ती मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहे. तर आज तिच्यासोबत आपण छान गप्पा मारत आहोत. उमेरा, जसं की तू ब्रेकपूर्वी सांगितलं की घरच्यांनी तुला कशा पद्धतीने पाठिंबा द्यायला सुरुवात केली किंवा कशा पद्धतीने घरचे तुझ्याशी नंतर जोडले गेले. आज तू बऱ्याच स्पर्धा करतेस. सगळ्याच जणांचा एक माइंडसेट झालेला आहे की मॉडेलिंग म्हणजे, जसं की तू तुझ्या आईबाबांबद्दल सांगितलंस की मॉडेलिंग म्हणजे ते क्षेत्र सिक्युअर नाहीये, सेफ नाहीये, किंवा एक तो कॉन्सेप्ट लोकांनी एक चौकट बनवून घेतलेली आहे. तर अशा सगळ्यांना तू काय सांगशील? कारण तू सुद्धा शून्यातून विश्व निर्माण केलंयस, तू शून्यातून सुरुवात केलेली आहेस आणि तू सुद्धा एक मुलगी म्हणून, किंवा मी खरं तर असं कोणत्या कॅटेगरीबद्दल बोलणार नाही, पण जिकडे मुलींना या क्षेत्रामध्ये असा सपोर्ट केलेला नाही तिथून तू पुढे आली आहेस. तर काय वाटतंय तुला, म्हणजे तू काय सांगशील अशा सगळ्यांना?
सर्वात पहिलं तर कसं असतो, एखाद्या गोष्टी आपण जर विचार केलात की हे नेगेटिव्ह आहे तर आपण घरीच बसणार. बरोबर. कारण कोणतंही असं क्षेत्र नाहीये जिथे नेगेटिव्हिटी नाही आहे. नाहीये, हे बरोबर. आपल्यावर आहे, आपण कोणत्या सिच्युएशन कसं हँडल करतो. इव्हन माणूस घरी पण सेफ नाही. एक्झॅक्टली. तर हे आपल्या हातात आहे. प्रत्येक क्षेत्र चांगले असतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह लोक असतात. हँडल करणं आपल्यावर आहे. तर जे पॅरेंट्स असतात, ॲक्च्युअली आजकालचे जे पोरी आहेत ते विचार करतात पॅरेंट्स आपल्याला सपोर्ट करत नाही, तर ते लोक त्यांना काहीतरी नेगेटिव्ह हे करून पुढे जायचा प्रयत्न करतात. तर आपण ते लोकांना ते दुनिया दाखवायची आहे. त्यांना त्या गोष्टी माहीत नाही की मॉडेलिंगमध्ये काय असतं. नेगेटिव्ह साईड पण आहे, पॉझिटिव्ह साईड पण आहे. पण आपण एखादा त्यांना जर पॉझिटिव्ह साईड दाखवायचा प्रयत्न केला तर ते नक्कीच आपल्याला सपोर्ट करतील. आणि अशा ज्या मुली आहेत जे विचार करतात की आपण मॉडेलिंगमध्ये कसं एंटर करायचं, फार नेगेटिव्हिटी आहे, तर मला असं वाटतं की तुम्ही लोकांनी थोडंसं पुढे येऊन प्रयत्न करून बघा. तुम्हाला स्वतःला समजेल की नेगेटिव्हिटी कुठं आहे आणि पॉझिटिव्हिटी कुठं आहे. हे आपल्यावर आहे. आफ्टर ऑल इट्स ऑन यू की तुम्ही त्या क्षेत्राला कशा पद्धतीने हँडल पाहताय, करता. किंवा तुम्ही आता या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुमच्या रिॲक्शन्स काय आहेत किंवा काय, या सगळ्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात. बरं, तू आतापर्यंत अनेक ब्युटी पेजंट केलेस, ज्यापैकी बॉलिवूड थीम फॅशन शो विनर तू राहिलीस 2021 मध्ये. तू सुरुवात करिअरला कोणत्या वर्षी केलीस आणि यश तुला कधी मिळालं? मी सुरुवात माझी केलेली 2017 मध्ये. अच्छा, 17 पासून. येस, 17 पासून मी माझा पहिला शो केलेला कॉलेजमध्ये बरेच फॅशन शो व्हायचे आणि मी पार्टिसिपेट, ते थोडेसे वेगळे असतात, पण एक इच्छा म्हणून मी करायची. आणि ॲक्च्युअल सुरुवात मी 2019 मध्ये केली. 2019 मध्ये मी बरेच शो केले. मी तिथे खूप सारे शो असे होते ना जिथे मी पार्टिसिपेट केलं आणि मला काहीच भेटलं नाही, तर मी रडायची आणि पुढे येऊन पुन्हा स्माइल करायची. कारण मला माहिती आहे जर मी थांबली तर मी पुढे जाऊन फक्त मी रडणारच आहे की मी का थांबली. म्हणून मी विचार केला आणि मी 2019 पासून माझी सुरुवात केली. बरेच मी शो केले, कुठं मी जिंकली, कुठं मी हारली, पण मी प्रयत्न सोडला नाही. पण 2022 मध्ये माझ्या पप्पांची थोडीशी हेल्थ इश्यूज झाल्यामुळं मी माझ्या मॉडेलिंगच्या करिअरला स्टॉप दिला. माझ्या पप्पाला कॅन्सर होता, त्याच्यामुळं मी माझ्या एज्युकेशनला आणि माझ्या करिअरला दोन्ही गोष्टीला मी स्टॉप दिलं. आणि मला त्याचं काही वाईट वाटत नाही. मला असं वाटतं की देवाने मला ही चांगली संधी दिली की मी एवढी कॅपेबल आहे की मी माझ्या पॅरेंट्सला त्या टायमाला त्यांची केअर करू शकते. आणि त्या टायमाला खरंच माझ्या पप्पाला खूप असं हे होतं की ते खूप जास्त डिमोटिवेट होते आणि त्यांची हेल्थ खूप जास्त सिरियस होती. तर त्या टायमाला मी सर्व गोष्टी सोडून टाकली. माझं करिअर, माझं एज्युकेशन, प्रत्येक गोष्टी मी सोडून टाकले. माझे फ्रेंड्स सर्व, म्हणजे माझ्या लाईफमध्ये फक्त माझा एकच हे होतं मोटिव्ह की मला माझ्या पप्पाला ठीक करायचं. आणि मी माझ्या पप्पाची अशी खूप बोलतात ना प्रिन्सेस, प्रत्येक मुली आपल्या पप्पाची प्रिन्सेस असते, पण मला माझ्या पप्पाचा खूप लाड आहे. म्हणजे मला लिटरली काहीच माहीत नव्हतं बाहेरची दुनिया कशी असते. ॲक्च्युअलमध्ये मला आता असं वाटतं की ही दुनिया मी जी बघते ती खूप वेगळी आणि माझ्या पप्पाने जी दुनिया मला दाखवली ती खूप वेगळी आहे. म्हणजे जे मागितलं ते आलं. म्हणजे माहीतच नव्हतं की स्ट्रगल काय असतो, रडणं कशाला बोलतात, काही पाहिजे तर ते नाही भेटल्यावर कसं वाटतं, ह्या सर्व गोष्टी मला माहीतच नव्हते कधी. म्हणजे एवढा माझ्या पप्पांनी मला खूप बोलतात ना, त्यांनी खूप प्रयत्न करून एक चांगलं जीवन मला दिलं. आणि त्या टायमाला त्यांना गरज होती तर मी सर्व सोडलं. आणि 2 वर्ष आम्ही खूप स्ट्रगल केलं, खूप प्रयत्न केलं खूप, पण त्यांची डेथ झाली. तो टाईम खूप जास्त डिफिकल्ट होता. त्याच्यानंतर 1 इयर मी टोटली डिप्रेशनमध्ये होती. म्हणजे त्या टायमाला खरं मला समजलं की आपल्याला आयुष्यात काही नको, फक्त पॅरेंट्स पाहिजे. पॅरेंट्स खरं आयुष्यात जर तुमच्यासोबत तुमचे पॅरेंट्स नसले तर तुम्ही कितीही सक्सेसफुल झालं तरी तुम्ही अनसक्सेसफुल आहात. तर खूप प्रयत्न केल्यानंतर जे देवाची मर्जी होती ते झालं आणि पप्पाची म्हणजे डेथ झाली. त्याच्यानंतर मग मी खूप डिप्रेशनमध्ये गेली आणि तेव्हा मला असं होतं की मला आयुष्यात काहीच करायचं नाही आहे. तर मी खूप प्रयत्न केला की मी कशी ह्याच्यामधून बाहेर निघू शकते. खूप टाईम मी खूप नेगेटिव्ह विचार पण केला, पण लोकांनी मला त्या टायमाला खूप सपोर्ट केला. इवन माझी मम्मांनी, माझ्या भावांनी, ते लोकांनी मला परत पुन्हा जगायचं हे केलं. हा, त्या टायमाला तेही सुद्धा डिप्रेशनमध्ये होते, पण आम्ही स्वतःने विचार केला की असं करून नाही होऊ शकत. कारण जेव्हा माझे पप्पा जर मला बघतील तर त्यांना आवडणार नाही की त्यांची मुलगी गिव्हअप करून बसली. म्हणून मग मी विचार केला. 6-7 महिन्यानंतर मी स्वतः खूप विचार केला की नाही, आता पुन्हा सुरुवात करायला पाहिजे. तर मग मी पुन्हा सुरुवात केली आणि मी 2-3 शोज केले. तिथे मी रनरअप वगैरे झाली.
विनर झाली. आणि त्याच्यानंतर एक थोडासा मी चेंज केला. मी एक शोला गेलेली जिथे मी ग्रूमिंग केली फर्स्ट. क्या आणि बात आहे. त्यांना ती एवढी आवडली की त्यांच्यानंतर मी बॅक टू बॅक 5-6 शो कोरिओग्राफी केली. वाव, व्हेरी गुड. सो म्हणतात ना, उठकर खडे रहने वाले कोई बाजीगर बाजीगर कहते कहते हैं. मतलब तू कितीही धडपडलीस, कितीही पडलीस, म्हणजे संकट आपल्यावरती सांगून येत नाहीत नाही. आणि ती आलेल्या संकटांना तोंड देत फक्त न डगमगता जर आपण उभे राहतोय किंवा आपण ठामपणे जर सगळ्या गोष्टी पुन्हा सुरू करतोय, तर ती मला असं वाटतंय आपल्याला मिळालेलं ते अजून एक यश आहे. यश आहे. किंवा आपण एक केलेली नवी सुरुवात, ती आपल्याला कधी कुठला बदल आपल्यामध्ये घडवून आणेल हे आपण सांगू नाही शकत. आणि मे बी खरंच तू खूप स्ट्रॉंग झाली आहेस या सगळ्यानंतर. आणि मला मुळात तुझ्या आईचं इथे कौतुक करायला आवडेल, तुझ्या घरच्यांचं, दादाचं, तुझ्या ताईचं, सगळ्यांचं कौतुक इथे करायला आवडेल की त्यांनी तुला सहकार्य केलं, त्यांनी तुला धीर दिला आणि त्यांनी तुला सांगितलं की उठ, आणि तू उठलीस. आणि येस, जसं की आता तू सांगितलंस की तू कोरिओग्राफी केली आहेस, त्याच्यामध्ये तू LGBTच्या कम्युनिटीसाठी सुद्धा कोरिओग्राफी केलीस 2022ला. त्यानंतर स्टाईल फॅशन आयकॉन ऑफ महाराष्ट्र, त्याच्यासाठी तू कोरिओग्राफ म्हणून काम केलं. मिस्टर अँड मिस रसायनी, मिस्टर अँड मिस अँड मिसेस मुंबई फॅशन आयकॉन 2024, रायगड श्रावण सम्राटनी, अशा प्रकारचे ते कोरिओग्राफी म्हणून सगळे इव्हेंट्स केलेत. सो ॲज अ मॉडेल म्हणून आपण ज्या वेळेला रॅम्पवरती जातो त्यावेळेला आपण इंडिव्हिज्युअली आपल्या स्वतःचा विचार करत असतो. मी कशी स्वतःमध्ये उठून दिसेल, मी कशी छान दिसेल. पण ॲज अ कोरिओग्राफर म्हणून काम करत असताना, ॲज अ ग्रूमर म्हणून काम करत असताना तुला तुझ्या सगळ्या मॉडेलचा विचार करावा लागतो. तर हा जो टास्क आहे हा कसा मॅनेज केलास आणि काय एक्सपिरियन्स येतो तुला? तो तर खूप डिफिकल्ट टास्क होता. कारण कसं आहे, आपण जेव्हा परफॉर्म करतो ना तेव्हा आपण आपला विचार करतो राईट की मी कशी दिसते. आणि जेव्हा आपण दुसऱ्यांना शिकवतो तर आपल्यासाठी ते सर्व एकच लेवलला असतात. बरोबर. तर फर्स्ट जेव्हा शो मी ग्रूमिंग केलेली तेव्हा मी खूप जास्त पॅनिक होती. कारण स्वतःला मॅनेज करता करता मला एवढे लोकांना मॅनेज करायचं आहे, त्या गोष्टी मला तेव्हा समजले की ओके, ह्या सर्वांना मला मॅनेज करायचं आहे. तर तो माझ्यासाठी खूप पॅनिक होता. पण मी विचार केला नाही, जसं आपण स्वतःसाठी विचार करतो कधीतरी आपण सर्वांसाठी पण विचार करून बघायला पाहिजे. तर मी त्याने मला हा विचार केला की हे सर्व माझ्यासाठी माझे स्टुडंट आहेत. पण मला माहिती आहे की इथून जर कोण एक व्यक्ती जर तो नाही जिंकला आणि तो डिमोटिवेट होऊन घरी गेला ना, तो पुन्हा कधी शो करणार नाही. बरोबर. आणि ह्या गोष्टीची मला भीती होती, कारण त्या टायमाला मी तशी ते सेम लेवलला होती. तर मी जर कधी पण माझे जेव्हा शोज होतात ना, तर मी प्रयत्न करते की मी प्रत्येकाला सेम लेवलचा मी शिकू. बरोबर. जेवढा मला शिकवता येईल. आणि खरं सांगू ना, तर मी जेवढं शिकवायला जाते त्यापेक्षा मी शिकून घरी येते. नाही, एक्झॅक्टली. कारण आपलं म्हणतात ना की ज्ञान आपल्याला दुसऱ्यांना वाटतो, देतो, त्यावेळेला ते स्वतःच वाढत असतं. आणि खूप काही शिकायला भेटलं मला. खूप म्हणजे खूप काही गोष्टी मी शिकली. आणि त्यांना शिकवता शिकवता मला समजलं की आपण कसं स्वतःला पुढं घेऊ जाऊ शकतो आणि दुसऱ्याला कसं आपण मोटिवेट करू शकतो. जेव्हा फर्स्ट शो होता तेव्हा खूप छान असं म्हणजे सर्वांना मोटिवेट केला. म्हणजे कितीही आपण थकला तरी ते मॅटर करत नाही, पण समोरच्या व्यक्ती. आणि जेव्हा माझा शो संपतो ना, त्याच्यानंतर मी ट्राय करते की जे लोकांना काही नाही भेटलंय आधी मी त्यांच्याकडे जाते बोलायला. मग जे लोक जे जिंकले त्यांच्याकडे जाते. कारण कसं, जे लोक काहीच भेटलं नाही ते त्या टायमाला खूप जास्त डिमोटिवेट असतात आणि त्यांना खरंच कोणाची तरी गरज असते. कारण मी जेव्हा परफॉर्म करायची ना, तर एक टायमाला मी जेव्हा मला काहीच भेटलं नाही तर मी एका कोपऱ्यात रडत होती, पण माझ्या समोर कोणच नव्हतं मला मोटिवेट करायला. तर त्या टायमाला मला रिअलाइज झालं की नाही, खरं त्या टायमाला कोणतरी पाहिजे. तर मी लगेच धावत पडत जाते त्यांच्याकडं, त्यांच्याशी बोलायला की नाही काय ना, तुम्ही इथे चुकला, हे तुम्ही इम्प्रूव्ह करा असं. आणि त्या लोकांना मोटिवेट करते. आणि मग जे आपले जिंकलेले आहेत त्यांच्यासोबत आम्ही सेलिब्रेट करतो. क्या बात आहे, किती गोड टेक्निक आहे ही. मला खूप आवडली आहे ही. कारण इव्हन हे मीही नोटीस नव्हतं केलं. बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपण हारल्यानंतर आपल्याला फार डिमोटिवेट होतो किंवा मी परत करणार नाही, आपला एक कॉन्फिडन्स लो होतो. आणि तू मुळात पहिल्यांदा तो कॉन्फिडन्स बिल्डअप करण्याचा प्रयत्न करतेस आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. यानंतर तुझा जजिंगचा प्रवास सुद्धा जाणून घ्यायचा आहे मला, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. श्रोते, आपल्या या आजच्या नवरात्र विशेष नवदुर्गा या विशेष सत्रामध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे उमेरा शेख, जी स्वतः खूप उत्कृष्ट अशी मॉडेल आहे, ग्रूमर आहे आणि त्याचबरोबर ती मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहे. तिच्या या फील्डविषयी आपण जाणून घेणार आहोत, पण तुर्तास एक छोटीशी विश्रांती. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार.
नमस्कार श्रोतेहो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपण आमंत्रित केलेलं आहे उमेरा शेख यांना. आणि उमेराबद्दल सांगायचं झालं तर ती उत्कृष्ट अशी मॉडेल आहे, ग्रूमर आहे आणि त्याचबरोबर मेकअप आर्टिस्ट म्हणून सुद्धा काम करते. आणि उमेरासोबत आपण छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. ब्रेकपूर्वी तिचा ॲज अ ग्रूमर म्हणून असणारा प्रवास आपण इथे जाणून घेतला. याच दरम्यान मला एक प्रश्न पडला होता की तू LGBTQ कम्युनिटीसाठी सुद्धा ग्रूमिंग केलं होतंस. खरं तर काहीतरी वेगळं आहे हे. सो तो तुझा ग्रूमिंगचा एक्सपिरियन्स कसा होता? कारण अशा लोकांना सगळे तर मुळात नॉर्मली बोलायला सुद्धा प्रत्येक जण घाबरतो किंवा त्यांच्याशी कसं कम्युनिकेट करायचं, त्यांच्याशी कसं हँडल करायचं एक दडपण असतं. हाच तू फॅशन शो ज्या वेळेला ग्रूमिंग केलं होतं त्यावेळेचा तुझा अनुभव काय होता? तो अनुभव तर असा होता ना की मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. कारण लोकांची निगेटिव्हिटी खूप जास्त असते आणि आपण कधीतरी ते विचारमध्ये पडतो. पण खरं मी जेव्हा ते लोकांशी भेटली ना, मला असं वाटलं की हे लोक खरं म्हणजे एवढा स्ट्रगल करत आहात ना, ते लोक काहीतरी नवीन करण्यामध्ये, आणि ते लोक खूप वेगळे आहात. म्हणजे मी बोलते ना, ते लोक ॲक्च्युअल स्ट्रगल त्यांच्याकडे शिकायला पाहिजे. जेव्हा मी तिकडे शिकायला गेलेली, म्हणजे एवढा ते लोक रिस्पेक्ट करतात प्रत्येक गोष्टीची. आणि जे ते लोकांना एक जज्बा बोलतात ना, शिकायचंय, काहीतरी करायचं आहे, काहीतरी करून शिकवताना दाखवायचंय. मला लिटरली मी एवढा रडली होती. म्हणजे मला खूप रडायला येतो प्रत्येक गोष्टीमध्ये. मला एवढं रडायला यायचं कारण ते लोकांची जेव्हा मी स्टोरी ऐकली तर असं होतं की खूप साऱ्या लोकांनी गिव्हअप केलेलं आहे लाईफमध्ये आणि ते सर्व सोडून बसलेत. का? कारण लोक नेगेटिव्हिटी पसरवतात. पण खरं तर ते खूप जास्त टॅलेंटेड आहे. म्हणजे फर्स्ट डे जेव्हा मी त्या लोकांना शिकवायला गेली आणि मी फक्त एकच सांगितलं की असं असं करायचं आहे, दुसऱ्या दिवशी ते लोकांनी माझ्यापेक्षा चांगलं करून दाखवलं. तर मला कुठंतरी वाटलं की हे लोक खूप टॅलेंटेड आहे. फक्त ते लोकांना प्लॅटफॉर्म भेटत नाही, आणि ते पण काही लोकांमुळे. कारण आपण त्या लोकांना त्या नजरेने बघतो. बरोबर. त्याच्यामध्ये ते लोक चुकीचे नाहीत, आपण चुकीचे आहात. कारण आपण कुणाला कसं बघतो, जर आपण नेगेटिव्ह वे मध्ये कुणाला बघितलं तर आपल्याला प्रत्येक गोष्टी निगेटिव्ह. तर तो तर शो माझ्या आयुष्यातला सर्वात बेस्ट शो. कारण खरंच खूप काही गोष्टी शिकायला भेटले त्यांच्याकडून मला. नक्कीच. बरं उमेरा, आता तू ॲज अ मॉडेल, ॲज अ कंटेस्टंट, तू ॲज अ ग्रूमर, तू ॲज अ जज म्हणून तू आता जजिंगच्या सीटवरती बसलेली असतेस. सो तुझी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफकोर्स वाढलेली आहे. ॲज अ जज म्हणून तू त्यावेळेला पाहत असते सगळं. तुला त्या मुमेंटला माहित असतं की बॅकस्टेजला काय चाललंय. यू नो व्हेरी वेल, कारण तू तिकडून बॅकस्टेज पासून ते फ्रंट स्टेज पर्यंतचा तुझा प्रवास राहिलेला आहे. सो त्या फिलिंग्स काय असतात जजिंगच्या सीटवरच्या, किंवा ती रिस्पॉन्सिबिलिटी काय असते तुझी? ती तर रिस्पॉन्सिबिलिटी खरंच खूप मोठी असते. कारण एक चुकीमुळे ना कुणाचं पण लाईफ हे होऊ शकतो. लाईफ नाही बोलू शकत, पण त्यांचे ड्रीम्स तुटू शकतात. बरोबर आहे. एक चुकीच्या निर्णयामुळे. तर जेव्हा मी जजिंगला जाते मी खूप ट्राय करते की माझी जजिंगमध्ये कुठेही 1% पण इकडे तिकडे नाही आलं पाहिजे. बरोबर. आणि माझा पूर्ण फोकस त्यांच्यावर असतो. स्पेशली जे लोक जे खूप घाबरलेले असतात ना, तर तेव्हा मी असं विचार करते की कुठे ह्या जागेवर मी पण होती. तर मी असं नाही आहे की एखादा व्यक्ती चांगला परफॉर्म करत नाही तर मी त्यांना इग्नोर करून एकदम नॉर्मल मार्क्स देऊन सोडत नाही. मी त्यांनाही मार्क्स देते. आणि इव्हन मी जे ते चुकतात ते मी तिथे मेन्शन करते. कारण शो संपल्यानंतर मी त्या लोकांना जाऊन त्या गोष्टी सांगते. कारण मला असं वाटतं की जे लोक माझे शोला आलेत आणि ते जिंकले नाहीयेत, तर मला पुन्हा त्यांना क्राऊन देताना बघायचंय स्वतःला आणि त्या लोकांना जिंकताना. तर मला असं खूप बरं वाटतं जजिंगला. म्हणजे तो अनुभव खूप वेगळा आहे. मी कधी आयुष्यात ह्या गोष्टी विचार केलेले नव्हते की मी मॉडेलिंग करेल. आणि मॉडेलिंग जेव्हा केली तेव्हा हे पण विचार केला नव्हता की मी कोरिओग्राफी करेल. आणि आता कोरिओग्राफी करता करता मी जजिंगला जाते. तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. भलेही मी जास्त सक्सेसफुल नाही आहे, पण जे काही मी नाम कमवलं आहे ना, त्याच्यासाठी मी देवाचं खूप आभार मानते. आणि मला खूप बरं वाटतं जेव्हा मी जजिंगला बसते. म्हणजे ते रिस्पॉन्सिबिलिटी पण वेगळी आहे आणि खूप ते एक्सपिरियन्स मी शेअर करू शकत नाही. म्हणजे एवढा चांगला असतो. जे पार्टिसिपेट येतात ह्याच्यामध्ये शोमध्ये, काही फ्रेशर असतात, काही एक्सपिरियन्स असतात. तर खूप बरं वाटतं जजिंग करताना, ते लोकांना बघायला, मोटिवेट करायला छान वाटतं. उमेरा, ओव्हरऑल सगळ्या आपण गप्पा मारतोय, काय वाटतं तुला मॉडेलिंग कडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे का? कारण पहिलं मॉडेल म्हटलं तर मी स्लिमच असली पाहिजे, माझा रंग गोराच असला पाहिजे किंवा माझी हाईट इतकीच असली पाहिजे, अशा खूप चौकटी मांडून ठेवलेल्या होत्या, आखून ठेवलेल्या होत्या. पण आता त्या सगळ्या गोष्टी बदलत चालल्यात का? कारण आपण पाहतोय की प्लस साईज असलेली मॉडेल सुद्धा स्टेजवरती तितक्याच कॉन्फिडेंटली वर्क करते किंवा तितक्याच कॉन्फिडेंटली उत्तरं देते. तर त्याविषयी काय वाटतंय तुला? मी स्वतः 5'2" आहे. जेव्हा मी सुरुवात केली ना, मला खूप लोकांनी सांगितलं की 5'2" असून तू आयुष्यात मॉडेलिंगच्या इंडस्ट्रीमध्ये तू काही करू शकत नाही.
खूप सारी अशी नेगेटिव्हिटी लोक पसरवायचा प्रयत्न करायचे. पण तेव्हाचा जे टाईम होता आणि आताच्या टायमामध्ये हा प्लॅटफॉर्म फक्त टॅलेंटसाठी आहे. तर मॉडेलिंगमध्ये काही ठिकाणी असे असतात जिथे आपल्याला हाईट मॅन्डेटरी आहे, पण त्याच्या पलीकडं खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत जिथे तुमचा हाईट, साईज, बॉडी वेट आणि तुमची स्किन मॅटर करत नाही, फक्त तुमचा टॅलेंट मॅटर करतो. तर ह्या गोष्टी चेंज होत चालल्यात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण पहिला हा प्लॅटफॉर्म नव्हता. पहिला अशा गोष्टी असायचे की एक पर्टिक्युलर टाईपचे लोकांनाच ते भेटायचं आणि आमच्यासारखे लोक असं विचार करायचे की आम्ही काही करू शकत नाही. पण बरोबर. आता एवढे प्लॅटफॉर्म आहेत जिथे आपण नो Explore करू शकतो. काय आहे, बॉडी काय आहे, आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाम कमवायचा प्रयत्न करू शकतो. आणि मी सुद्धा 5'2" आहे. तर कुठं ना कुठं मला असं वाटायचं की मी 5'2" असून मॉडेलिंगमध्ये काही करू शकत नाही. पण जेव्हा मी ट्राय केलं तेव्हा मला समजलं की नाही, आपल्या हातात आहे. करू शकतो. जेव्हा आपल्याकडे टॅलेंट आहे ना, नक्कीच. तर 10 जागी जर मला रिजेक्ट केलं तर कुठं एक जागी तरी मला यश सिलेक्ट भेटणारच करणार भेटणार. आहे. क्या बात आहे. सो खूप छान उत्तर दिलंयस तू याविषयी. आणि सरते शेवटी मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे येते मी. पुढे उमेराला काही वर्षांमध्ये कुठे पाहतेस? मी स्वतःला एक सक्सेसफुल वुमन म्हणून पाहते. ज्या गोष्टी मी आज बघते की जसे मी शोज करते, जजिंग करते, तर मला स्वतःला एक चांगल्या प्लॅटफॉर्मवर बघायचं आहे. आता तर मी चांगल्या प्लॅटफॉर्मवरच आहे, पण एक बोलतात ना की अजून थोडेफार मला असे प्रोफेशनल शोज जजिंग करायचे आहेत, ग्रूमिंग करायचे आहेत बरेच शो. आणि स्पेशली मला आवडतात त्या शो कोरिओग्राफी करायला. जे स्टुडंट असतात ज्यांना खूप फ्रेशर असतात, म्हणजे त्यांनी कधी आयुष्यात कोणता शो केलेला नाही आहे, मी अशा पण स्टुडंटला कोरिओग्राफी Choreograph केलेले केलंयस. जे स्पेशल असतात थोडेसे. वाव. तर मला फार त्यांच्यासाठी काहीतरी करायची अशी माझी इच्छा इच्छा आहे. आहे. आणि मला असं वाटतं मी सक्सेसफुल त्या दिवशी होईल ज्या दिवशी मी माझ्यासमोर जर कोणी प्रॉब्लेममध्ये माणूस आहे आणि मी त्याची हेल्प करू शकते, तेवढी मी कॅपेबल होईल, तेव्हा मला असं वाटेल की मी यश झाली. क्या बात आहे, क्या बात आहे. बरं, सरते शेवटी नवरात्र विशेष आपण हा उपक्रम घेत आहोत नवदुर्गा म्हणून. आणि आज तू इथे आलीस, खूप छान वाटलं. दिलखुलास गप्पा मारल्या तुझ्यासोबत. जाता जाता नवरात्र म्हणून महिलांना जर काही विशेष संदेश द्यायचा असेल तर काय देशील? महिलांना तर मी हेच सांगेन की असं कोणताही काम नाही आहे जे महिला करू शकत नाही. तर हा विचार करून घरी बसून रडण्यापेक्षा प्रयत्न करायचा हे करा. कोणताही काम असं नाही आहे जे महिला करू शकत नाही. आता जर मी त्या टायमाला विचार केला असता की मी नाही करू शकत, तर आज मी ह्या प्लॅटफॉर्मला नसते. आयुष्यात प्रॉब्लेम आहे म्हणून रडण्यापेक्षा प्रयत्न करून बघा. यश मिळालं तर चांगलं आहे, नाही मिळालं तरी प्रयत्न करण्यामध्ये काय आहे. नक्कीच प्रयत्न करत राहायचं, यश नक्कीच भेटेल. मिळणार. क्या बात आहे. किती गोड संदेश दिलेला आहे गोड गोड उमेराने आपल्याला. आणि उमेरा, पुन्हा एकदा नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. खरं तर खूप विषय आहे ज्याविषयी आपण बोलू शकतो, परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळे मी इकडेच आपल्या मुलाखतीला पूर्ण विराम देते. आणि खूप मजा आली तुझ्यासोबत आजच्या मुलाखतीमध्ये. आणि तुला पुढच्या भावी वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. तर श्रोते हो, नवरात्र विशेष नवदुर्गा या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेली होती फॅशन ग्रूमर, कोरिओग्राफर, त्याचबरोबर जज अर्थात परीक्षक म्हणून जिने स्वतः अनेक मॉडेलिंगचे शो परीक्षक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे, स्वतः मॉडेल असणारी उमेरा शेख. आणि उमेरासोबतच्या या दिलखुलास गप्पा तुम्हाला कशा वाटल्या नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल नवरात्र विशेष नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये उमेरासोबत तुमची इथेच रजा घेतेय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. Acharya 98